काय नाही छोटे ए नवर देऊ याला न्या रे याला इकडे घ्या ना ऐ इकडे म्हण राजी काही पका नाचलंय पका नाचलंय मध्ये गेली ए जरा रे कळशीवाला आलं त्या कळशीवाला ए शिवराम जर जा घेऊन मी व्हिडिओ काढायला राहतो बाई तुला आलो ना मी सोडवा बघा आता हे बोलू राहिलं आपले काय बघा आम्हाला घेऊन राहिल्या शिवराम बघा एक कळशीवाल एक कळशी माझ्याकडे थांब ना जातो 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 हे बघा मित्रांनो आता हिरा म्हणतोय बोल ना काय म्हणतोय बोल ना काय म्हणतोय काय नाही आपल्याला संतोष कदेले यांच्या लग्नासाठी कळशे घेऊन आलोय या घरामध्ये आहात त्यांच्या सासरवाडीचं घर आहे हे पूर्ण घर आम्ही या ठिकाणी आलोय कळशे घेऊन या कळशा देतो आम्ही बघा कळशे यांच्याकडे दिले आता दिले आम्ही कळशे आता पुढचा कार्यक्रम काय हॅलो इकडे घेऊन कळशे भरून द्या आणि एका ताटीमध्ये काहीतरी द्या साखर भात सांगण्यात येईल साखर भात द्या जाऊ द्या साखर भात काय नाही डाळ भात आण तिकडे आपल्याला काय भूक एकच ताटीत द्या आपण एकच ताटीत पाहिजे आम्हाला म्हणे लय खतरनाक आहे एकच साठी पाहिजे म्हणे तू तांब्याची मागशील त्यांच्याकडे काही किती घ्यायचं 5 द्या ना हो 3 रिटर्न आमच्याकडे द्या बरं का नाही आपल्या तर दोन येतील पाचही देऊन टाका मग अंडा वजावा आता बघा पण एक कळसा तरी आता इकडचे आशीर्वाद दे मित्रांनो बघा हे आपल्या काही रीत नाही चला उपाशी नाही ना मग नाही ना एक कळसा राहतोय ना रिटर्न तिकडे काय पाहिजे तुम्हाला एक कळशा पाहिजे आम्हाला हे बघा आम्ही जेवण वगैरे केलं साडीने जेवण बिवण दिलं आणि आमची कळशी रिटर्न पण चालवली आम्ही साडी शेवाया घेऊन चालले ते तिकडं मागं आहे माझ्या मांडवामध्ये उभी आहे आता आम्हाला वाटत होतं का ते आम्हाला बडवते पण नाही आम्ही वाचलो काय म्हणून आम्हाला हाणाची भीती होती पण मग आम्ही नाही हाणून दिला नाही का काय घाबरायच्या नादामध्ये आम्ही मी आता साखर भात दिलं खायला खाल्लं आम्ही आणि पळालो आता आम्ही एक कळशा घेतलाय भांडून कळशा घेतला मी आता डाय चष्माच काढून ठेवला होता म्हणलं डाय फोडून गाडीच्या मग मी पाणी बिनी घेतला मस्त आता निघाला या समोर जाऊन चालल्यात हे साडणी नाही आहेत ते आता कोणीतरी असतीलच पण आम्हाला तेवढं भेवायचं होतं बा आम्हाला मारायचं कारण त्याच्यातलं 2 गायब ना शेवायचं काय येऊ दे ना
गिरजात्मक सुरवर रामो राजन स्वासितो गणपते हा बोल हा लगेच हो वरदारा हो हवा घुसल मोकार हवा चालत ती फुकणार तू नारायण चिंतन सुमर्थ ब्रह्म सावित्री असा कर रे असा कर ना आलेला सांग हा काय रे व्हिडिओ काढून दे मित्रांनो लग्न लागलंय आता आणि मंडळी पुरी तापेलय आणि इकडे आईला भाजी आले पण डायरे आले अजून जातही नाही आलं अय भाऊ प्रवीण थांब ना श्लोक बिलेक म्हण काहीतरी लगेच जेवायला बसला नाश्ता करून आलाय ना हिरा मग हा साडणी आधीच दिलाय तुला जेवाया साडणी मागाशी हा हा मग आता अजून काय येऊ दे ना थांब ना एक मिनिट मोकर लांबून आलेत ना रे या बाय वरात जेवायला श्री कंपाळी पहिल्यापासून तू वर माई काय झालं बाबा इकडे काय आलं इकडे इकडे चालू द्या चालू द्या चालू द्या बाबा चालू द्या आई वर्ग माझी वटी आहे पुढं काय जाते मी मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. तर लग्न लागलं आता 3-4 वाजता मोकार गरम झाला असून वाटोळ आली जेवायला बसेल होतो वाटोळ आली आणि डायरेक्ट जेवणामध्ये ती गेली ते मग काय हे डोक्यामध्ये पक्का खक्काना गेला मोकारडी जेवण आचली पोरा आता येवायताना मेन डॅमच्या खालच्या साईडला ये म्हटलं जावा इथं थोडा तोंड बिन थोडा धुवावा हातपाय धुवावा थोडा फ्रेश व्हा मग जावा. मित्रांनो तुम्हाला सांगतो एक आठवण का आम्ही पण जेव्हा खडकेला शाळेत होतो ना खडकेला शाळेत गेलो का नदीवर कपडे धुवायला जायला लागायचे आणि नदीवर कपडे धुवायला गेलं म्हणजे ते मागे 4-5 नमुने आहेत ते राहायचे. तर मग आहे ना तर हे बघा हे दगड राहायचे आमच्या शाळेतल्या पोरी आहेत ना त्या दगड उचलून आणायचे जे 4-5 दगड राहायचे ते खडं खेळायचे त्याला खडे म्हणायचे. तर तो एक जुन्या काळचा ना
खेळ होता ते खेळायचे. मित्रांनो तसे तुमच्या आठवणीतील कोणता खेळ आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ना का. नदीला गेल्यानंतर तुम्ही काही शंख शिंपले यायचे, दगड गोळा करायची आणि सागर गोट्या कलरचे गोटे गोळा करायचे आणि त्यांना कलर वगैरे द्यायचे. मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला सांगाल का जे दगड असतात, दगडाला असा आकार आलेला असतो, ते दगड अजून याच्यासाठी पण आपण ना का हळद वगैरे कुटण्यासाठी तो गोटा असायचा, ते पण वापरायचो. परत आपण फोडणीची आमटी केली, वालाच्या घुगऱ्या केल्या किंवा डाळ केली, त्याला आपण दगडाची फोडणी द्यायचो. दगडाची फोडणी म्हणजे कसं, पळी घ्यायचो आणि पळीमध्ये आता ती दगड आहे ना, ती दगड आपण छोटा, त्याला काय म्हणतात ते मला आठवत नाही, पण ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ती छोटी दगड आहे ना, ती चुलीमध्ये तापत ठेवायची. पूर्ण लाल झाल्यानंतर ती पळीमध्ये घ्यायची आणि लसूण टाकायचं त्याच्यावर आणि त्याच्यावर तेल ओतायचं. तेल ओतल्यानंतर ती तामतवलीमध्ये टाकायची, वरून झाकण टाकून घ्यायचं. अशा प्रकारची तडका फोडणी द्यायची त्यावेळेस. असं आहे मित्रांनो, खूप बोलण्यासारखं आहे काही, पण आता व्हिडिओ लॉंग होते आपला, त्याच्यामुळे मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्ही आता हे पाणी फ्रेश होऊन घेतो. चालेल मित्रांनो, धन्यवाद. आहे ना गरम झाल्यामुळं आहे ना मोकार वरड तापेल होता आणि या पूर्ण नाचायला कुदेल होते 4-5 जण. प्रवीण आहे, यशवंत आहे, जालू आहे, दिलीप आहे, संत आहे, हे असे. त्याच्यात हिरामन होता, अर्जुन होता, विठ्ठल होता. ते तिकडनंच गायब झाले, त्यांना कामावर जायचं होता. मी पुरी कटाळली होती गॅग, तर इकडे काळी पिवळी लावली आम्ही. काळी पिवळी दिसते का नाही, मग झाडाची आड आहे. आणि गँग आता आहे ना बसला आहे तिकडं, कोणी गप्पा मारी सुटल्या तर आपल्या शाळेच्या गप्पा गोष्टी. मी तर पडलो या साईडला, मी आहे ना, मी आलो आता. मित्रांनो खाली वळ आहे ना, त्या वळामध्ये आता काही आंघोळ नाही केली, बाकीचे आंघोळ करून राहिल्यात. मी तोंडबिंदूरला आलो इकडं खडकं, तर 2-3 जाळ्या पाहिल्या, त्यांना कारवांदाच नाही. मग आलो इकडं वरती. मित्रांनो मोकार कारवांदा खाऊशी वाटल्यात. हा रानमेवा आहे ना वर्षातून एकदाच येतोय, आणि मित्रांनो तो रानमेवा आवश्यक हवा. कारवंदापासून आहे ना, कच्च्या कारवंदांची मिरची पण एकदम खतरनाक करायची ना का, त्याची मिरची खतरनाक होते. कारवंदापासून कढी पण बनवतात. ती कढी आहे ना, आम्ही बारीला होतो ना तेव्हा टोपच्या टोप घेऊन जायचो गाय गुरंक, आणि त्या टोपामध्ये आणायचो आणि संध्याकाळची कढी बनवायची, मस्त भातासंग खायची. मित्रांनो हे बघा करवंद आहेत ना, काही करवंदांना मस्त अशी जाडी टपुरणी राहतात. टपोर करवंद गाणं पण ऐकले असेल, टपोर करवंद तुझी रानातली टपोरी करवंद. आणि डोंगरची काळी मैना, डोंगरची काळी मैना म्हटलं ना मित्रांनो, हे बघा हा डोंगर आहे, मस्त नॅचरल व्ह्यू आहे. डोंगरची ती मैना जीवन काय है ना, डोंगरची ती मैना जीवाने काळी है ना, घे पोरी घे पोरी घे पोरींची करवंद करवंद. मित्रांनो हा बघा मोकार खतरनाक करवंद आहे ते बघा, पुरी लागडली आहे बरं का. हे गड पहा ना मित्रांनो, मोकार गोड लाग सुटले. मित्रांनो खायला मस्त आहेत, गोड आहेत, काही कडू राहतात, काही गोड राहतात, काहींले मासकांड राहत आहे, तर काहींले मोकार बिया राहतात. तर मित्रांनो या डिस्कुळी दिसतात ना, याच्यात नुसत्या बियाचात, पण जाऊ द्या बुवा, ज्या मिळाल्या त्याच्या तरी खाऊ. इकडं पहा ना किती काळी झालं, बोकार काळी झालं, तुमच्या परत तोंडाला पाणी असं आला असून. मित्रांनो
कसं हल्लीच्या जीवनामध्ये आहे ना, हे फळं नाही खायला भेटते नका. लोकांनी ते ॲपल खात्यात, चिकू खात्यात. मित्रांनो, हे करवंद वापायला न्यायचे पाठीच्या पाठी, एक गलास द्यायचा आणि एक गलास धान्य घ्यायचं. अशी लोक पूर्वीची देवाणघेवाण होती. आता लोक वापाया देतात कुठं रस्त्याच्या बारी वारकुशी तिकडे गेलं किंवा इकडं खाली शहापूर गेलं आणि लोक ज्या आदिवासी महिला आहेत ना, तर त्या अशा रस्त्याला घेऊन बसतात. जांभळा, करवंद. आणि आपण त्यांनी विचारलं ना किती रुपयाला गलास, तर त्या सांगत 10 रुपयाला गलास किंवा याला ग्रास. मित्रांनो, आपण सफरचंद घ्यायला गेलो ना, 100 रुपयाचे 2च घेतोय. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे का जे पण हे कोणी करवंद विकत असतील ना, 10 रुपये तर काय आपण असं जातात ना का. मित्रांनो, त्यांचा पण विचार करा. आपणच म्हणायचं का 50 रुपयाला घेतली पाहिजे, तर आपण 100 रुपयाचे 2 सफरचंद घेतो. मग आपल्या माणसांकडनं आपण काय एवढी अपेक्षा ठेवायची. जाऊ द्या, बिचारांचं कमवायचं साधारण ते डोंगर रानावानातून कसं एक एक खुडायचं राहते, गलास पाटी भरायची राहते. तर मित्रांनो, कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला परत टपरी करवंद दाखवतो मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण माझ्या तोंडात करवंदाचा आता त्या थुका लागतील बिया.